हॅलो नमस्कार. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर बऱ्याच दिवसानंतर आता क्लिनिंग ब्लॉग शेअर करणार आहे, कारण आता दिवाळी येत आहे. बऱ्याच माझ्या ताईंचं मैत्रिणींचं दिवाळी क्लिनिंग हे झालेलं पण असेल आणि काहींचं अजून बाकी असेल, पण माझं तर खूप उशिरा सुरू झालेलं, कारण हिंमतच होत नव्हती यावेळेला काही करायची. कारण तब्येतीची थोडीशी म्हणजे तब्येत माझी बरी नव्हती, बॅक पेनचा खूप जास्त मला त्रास होत होता, त्यामुळे ना थोडं खूप उशिरा झालं. आणि आत्ताच नवरात्रीच्या आधी मी सगळं क्लीन केलेलं होतं, पण मग किचन क्लिनिंग माझी बाकी होती. म्हटलं दिवाळीच्या वेळेला करेल मी डीप क्लिनिंग, तर म्हटलं चला आज वेळात वेळ काढून आता ते म्हणजे आपल्याला ज्या गोष्टींची नेहमी सवय असते ना, ते जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत काही आपल्याला चैन पडत नाही. म्हणून मग आज हिम्मत करून म्हटलं आज हे काम आपण कंप्लीट करूया. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सर्वांना थँक्यू म्हणायचं आहे. आपली यूट्यूब फॅमिली आहे ती 2K कंप्लीट झालेली आहे. म्हणजे आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे अर्थात त्याच्यावरती झालेले आहेत आता. पण एकाही ब्लॉगमध्ये मला तुम्हाला शेअर करता आली, म्हणून म्हटलं याच ब्लॉगच्या सुरुवातीला तुम्हाला थँक्यू म्हणावं. आणि हे सगळं काही पॉसिबल झालं ते तुमच्यामुळे, तुमच्या सपोर्टमुळे, तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमामुळे. तर असाच सपोर्ट माझ्या वर राहू द्या तुमचा. आपलं चॅनल छान ग्रो होऊ द्या, दिवसेंदिवस यूट्यूब फॅमिली आपली मोठी होऊ द्या. आणि त्यासाठी तुम्ही माझे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करू शकता, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली आणखी छान मोठी होईल. तर परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. तर इथे मी सर्वात आधीनं जे पंखे वगैरे आहेत ना सगळे क्लीन करून घेतले. नवरात्रीच्या वेळेला जेव्हा क्लिनिंग केलं होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की इथे आजूबाजूला इतके कामं चालू असतात ना फर्निशिंगचे, त्यामुळे इतकी डस्ट येते. 15 दिवसातून मला पंखे क्लीन करावे लागतात, तर तेव्हा केले होते, तर त्यानंतर मी आता करते आहे. तर सगळं काही मी शूट नाही केलं, कारण आज किचन क्लिनिंग मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून अगदी सुरुवातीला थोडंफार मी दाखवलं. बाकीचं सगळं आवरल्यानंतर मी आले किचनमध्ये. सर्वात आधी सुरुवातीला सकाळी ना नाश्ता वगैरे माझा झालेला आहे, कारण म्हटलं नाश्ता वगैरे केल्यानंतर मग आपण कामांना सुरुवात करावी. आणि मला असं वाटत होतं की 1-2 तासामध्ये माझं किचन क्लीन होऊन जाईल, म्हणजे खूप जास्त काही वेळ लागणार नाही. पण तसं नाही झालं. जे आपण विचार करतो ते कधीच तसं होत नाही. आणि किचनचं क्लिनिंग म्हटलं तर वेळ हा भरपूर लागतो. आणि खरंच सांगते, माझा अर्धापेक्षा जास्त म्हणजे संध्याकाळ मला झाली. अर्थात मध्ये मी बाहेरसुद्धा गेलेली होती. मुलगा शाळेतून आला, त्यानंतर जेवण वगैरे झालं, मग त्याला क्लासला घेऊन गेली होती आणि मग बाहेर थोडी कामं होती ती पण केली. तर त्याच्यामुळे माझा तेवढा वेळ बाहेर गेला आणि मग संध्याकाळपर्यंत ती माझी कामं चालली. तरी पण थोडीफार जी कामं राहिलेली होती ना ती मी नेक्स्ट डेला केलेली, ती पुढे तुम्हाला दिसेलच. तर इथे मी काय केलं, सर्वात आधी स्टोअररूममधून जे काही डबे वगैरे घासायचे होते ना ते मी काढले. आता ज्या वेळेला शिफ्टिंग केलं होतं बघा, त्यावेळेला मी हे सगळं किचन क्लीन करून अगदी डबे एक ना एक छोटा डब्बा मी घासून वगैरे ठेवलेले होते. म्हणजे त्यावेळेला माझी आई आलेली होती, तर आईने मला सगळं वॉश एरियामध्ये तिथे छान डबे वगैरे घासून दिले होते. आणि छोट्या छोट्या गोष्टी मी इथे उभं राहून केलं होतं आणि छान मग किचन मस्त क्लीन झाली होती. त्यावेळेला आई असल्यामुळे ना खूप मदत झाली होती. आज मी एकटीच करते त्यामुळे भरपूर वेळ लागतो. जेव्हा कोणी मदतीला असतं ना तेव्हा अशी कामं पटापट होतात. तर आता मी काय केलं, सर्वात आधी जे डबे आहेत स्टीलचे किंवा मग याचे ॲल्युमिनियमचे ते काढून घेतले. त्यामध्ये जे काही सामान होतं ना, वस्तू ठेवलेला पदार्थ, वाढवणीचे पदार्थ वगैरे, ते पण छान उन्हामध्ये ठेवून दिले. म्हटलं डबे वगैरे घासून वाढतील तोपर्यंत ते पदार्थांना पण थोडीशी ऊन दाखवणं गरजेचं आहे, कारण इथे ना कीड लागण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्याच्यामुळे मी अधूनमधून असं ठेवत असते. आणि इथे तर काय आता बाल्कनी आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहे. तुम्ही बघू शकता दिवसभर या बाल्कनीमध्ये ऊन असतं, तर त्याच्यामुळे ना तो प्रश्न सुटला आता कुठे वाढवायचं काय नाही. तर आधी कसं होतं ना, त्या जुन्या घरामध्ये ऊन यायचं पण मग 11 वाजेपर्यंत राहायचं, त्यामुळे मला किचन क्लिनिंग अगदी सकाळीच सुरुवात करावी लागायची. तर तसं आता इथे नाही आहे. तर त्याच्यामुळे शेंगदाणे आहेत, करोडे, काही पापड आहेत, अशा ज्या पदार्थ निघाले डब्यांमधून ते मी वाळवायला ठेवलेले आहेत. घरामध्ये थोडं ऊन येतं तिथे. आणि बाकीचे डबे मस्त बाल्कनीमध्ये एक बेडशीट टाकले आणि त्याच्यावरती डबे ठेवलेले. थोडे डबे सुकल्यानंतर लगेच कापडाने पुसून घेतले, म्हणजे त्याच्यावरती ना ते डाग पडत नाही. नाहीतर एवढी मेहनत पूर्ण वाया जाते, सगळं केल्यानंतर त्याच्यावर डाग दिसतात.
ते माझं झालं. त्याच्यानंतर लगेच मी स्टोर रूम तुम्हाला दाखवली की स्वच्छ करण्याआधी स्टोर रूम माझी कशी आहे. तर स्टोर रूम क्लीन केलं त्यावेळेला मी ते काही शूट केलेले नाही. तर पूर्ण माझी स्टोर रूम इथे झालेली म्हणजे पूर्ण क्लीन झालेली. पेपर वगैरे ठेवलेले होते ते मी चेंज केलेले. आणि मला असं वाटतं ना की आपण जे न्यूजपेपर ठेवते मी म्हणजे स्टोर रूममध्ये जे कडप्पे लावलेले आहेत, जे पत्थर लावून घेतलेले आहेत तर त्याच्यावरती, तर मला वाटतं की त्याच्यामुळेच जास्त झुरडं होतात. पण ऑप्शन नाही आहे, कारण प्लास्टिकच्या ज्या शीट येतात ना त्या किती लावणार मी, कारण खूप मोठं स्टोर रूम आहे. पण बघेल त्याला ऑप्शनल काहीतरी मी शोधून काढेल. तर ते मी केलं. आणि त्यानंतर काही अशा वस्तू होत्या ना की ज्या मी बॉक्सेसमध्ये ठेवलेल्या होत्या. जसं राईस कुकर होतं आणि माझं ग्रिलर म्हणजे आपलं काय म्हणतात सँडविच मेकर होतं. अशा बऱ्याचशा वस्तू होत्या. काही टिफिन वगैरे होते जे वर्षानुवर्ष पडलेले असायचे. मग इथे काय होतं ना समोर ठेवलेलं, पण ते त्याच्यावरती डस्ट वगैरे पडते आणि मग परत क्लिनिंग म्हटलं तर ते सगळं घासावं लागतं. म्हणून मग विचार केला की ज्या वस्तू आता कामाचे नाही आहेत ना, कधीतरी लागतात, त्या सगळ्या आता या किचन कॅबिनेटमध्ये म्हणजे वरती जे मी कॅबिनेट्स बनवून घेतलेले आहे गॅसच्या ओट्यावरती, तिथे ठेवून द्यावे. म्हणजे तिथे डस्ट पण येणार नाही आणि ते क्लीन करायच्या वेळेला मग खूप जास्त वेळ लागणार नाही. तर बरंचसं सामान मी स्टोर रूममधून आता कमी केलं, ते तिकडे ठेवलं. आणि जितकेही बॉक्सेस होते ना, अगदी छोटे छोटे बॉक्सेस, मोठे बॉक्सेस सगळे मी डिस्कार्ड करणार आहे. सगळेच मी काढून टाकले. म्हटलं बॉक्सेस पण ठेवायचे नाही, याच्यामुळे कॉक्रोच होतात. तर आणि तेच मी तुम्हाला दाखवलं की बघा किती घाण निघालेली आहे. अक्षरशः म्हणजे बॉक्सेस पण निघाले आणि धूळ माती सगळं भरपूर काय काय निघालेलं आहे. तर ते माझं झालं. आणि त्यानंतर मी एक दिवस आधी आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये. महेशला अजिबात वेळ मिळत नाही आहे, त्यामुळे ना माझं यावेळेचं ग्रॉसरी आणायची राहून गेलेली होती. आणि ते मला म्हणाले की दिवाळीच्याच वेळेला आपण जाऊया, कारण मला आता वेळ नाही आहे. तर मग जसं मला लागत होतं तसं मी थोड्या थोड्या वस्तू घेऊन येत होती. पण काय असतं, आता दिवाळी म्हटलं तर घरामध्ये पूर्ण किराणा भरलेला पाहिजे ना, केव्हा कोणतीही वस्तू आपल्याला लागू शकते. तर ते मला बोलले की मला ना दिवाळीच्या 1-2 दिवस आधी सुट्टी, आपण तेव्हा जाऊया. म्हटलं तोपर्यंत मी करू काय, मग असं एक एक वस्तू किती दिवस आणणार. आणि इथे बऱ्याच वेळेला काय होतं ना की आता जसं दिवाळी आली ना तर 4-5 दिवस सगळं बंद असतं. बऱ्याच वेळेला म्हणजे भाज्या वगैरे मिळतात, दूध भाज्या असं, पण किराणा दुकानंसुद्धा बऱ्यापैकी बंद असतात. मग बऱ्याच वेळेला त्या वस्तू मिळत नाही. म्हटलं घरामध्ये काही भरून ठेवलं ना किराणा की बाहेर जायची गरज नाही. आणि आता फराळ वगैरे पण माझा अजून बाकी आहे, अजून मी काहीच केलेलं नाही आहे. दरवर्षी सासरी जायचे म्हणजे दिवाळीला मी तिकडेच जायचे गावाला, त्याच्यामुळे मी काही करून वगैरे ठेवायचे नाही, कारण फायदाच काय, इथे मी दिवाळी करतच नव्हते. आणि दिवाळीचे 1 दिवस आधी मी तिकडे जायचे, त्याच्यामुळे तिकडे त्यांचा फराळ हा रेडी असायचा. तर तिकडे जे काही खाणं व्हायचं तेवढंच. आणि आणायचं म्हटलं तर महेशला तिखट शेव आवडतात, खारी शंकरपाळी आवडतात, तर मग ते आणि चिवडा वगैरे तर ती माझ्या आईकडून आणायची. आणि चकल्या वगैरे माझ्या सासूबाई बनवायच्या किंवा मग बाहेरून विकत आणायच्या. तर ते थोडंफार तिकडून मी घेऊन यायचे, आणायचं झालं तर. नाहीतर मग नाही आणायचे, कारण ते इकडे आणून पण कोण खाणार असं व्हायचं. महेशने हो म्हटलं, म्हणजे कारने वगैरे गेलो ना तर मग घेऊन यायचं, कारण भरपूर सामान मग आणता येतं. पण गाडीने वगैरे आलो ना, ट्रेनने, तर मग मी आणत नव्हते, कामाच्याच वस्तू आणायचे. तर त्यामुळे मी फराळ म्हणायचं झालं तर असा कधीही केलेला नाही आहे. पण आता विचार करते आहे. आणि खरं तर मी अजून काही ठरवलेलं नाही आहे. माझ्याने झालं, तब्येत जर व्यवस्थित असली तरच मी करणार आहे, नाही तर सरळ मी बाहेरून थोडं थोडं विकत घेऊन येणार आहे, कारण पूजेला लागणार आहे. खरं तर दिवाळीमध्ये ना तो फराळ वगैरे काही खाल्लं जात नाही. इतर वेळेला तरी भूक लागले ना तर तो खाल्ला जातो, पण दिवाळीमध्ये तर काय माहिती, काही इच्छाच होत नाही. पण म्हटलं नैवेद्य तर दाखवायचं आहे ना, लक्ष्मीपूजनच्या दिवशी लागेल आपल्याला पूजेत वगैरे दाखवायला. तर बघूया आता, जसं जमेल तसं मी करेन. तर सगळा जो किराणा आहे तो सगळा मी भरून घेतला डब्यांमध्ये व्यवस्थित. आता इथे खालच्या ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्या मी क्लीन करते. तर सर्वात आधी मी इथे कोलिन स्प्रे केला आणि त्याच्याने पुसलं. पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की काही असे छोटे छोटे डाग आहेत ना, ते निघत नव्हते. म्हणून मग मी विम बार जेल घेतला आणि थोडंसं स्क्रबरने ते हळूवारपणे घासलं. आणि त्यानंतर परत ओल्या फडक्याने ते मी क्लीन करून घेतलं. आणि मी प्लास्टिकच्या ते शीट असतात ना, रोल असतात, ते पण आणलेले होते. तर म्हटलं ते पण आज टाकून बघूया. तर एक रोलमध्ये ना फक्त हे 2 कॉर्नर म्हणजे 2 कॅबिनेट आणि एक छोटासा पार्ट फक्त उरलेला होता. तर तो त्याच्या बाजूला जी ट्रॉली दिसते तुम्हाला, बरण्या ठेवलेल्या आहेत, त्या बरण्यांसाठी स्पेशल आहे ती ट्रॉली. तर त्यामध्ये फक्त 2 कवर झाले, बस एवढंच हा रोल होता. म्हणजे मला जवळजवळ 6 ते 7 रोल लागणार आहे पूर्ण किचनच्या याच्यामध्ये, किचन कॅबिनेटमध्ये, ट्रॉलीज वगैरेमध्ये ठेवण्यासाठी. तर आता अंदाजा मला आलेला. तर मग आता म्हटलं नेक्स्ट टाईम त्याची शॉपिंग करूया. आता सध्याचं तर 1-2 होते ते मी कंप्लीट केलेले. आणि इथे सुद्धा माझे जे रोजचे भांडे आहेत ना तेच मी ठेवलेले. बाकी ज्या वस्तू आहेत की मला कधीतरी लागतात ना, त्या पण मी इथून काढून घेतल्या. जसं की माझ्याकडे मोठं कुकर होतं 5 लिटरचं, ते लग्न झालं त्यावेळेला घेतलेलं. तर कोणी आलं त्याच वेळेला निघतं ते, नाहीतर मग माझ्याकडे 2 कुकर आहेत स्टीलचे.
तर डेलीसाठी मी तेच यूज करते. म्हटलं ते उगाचच खाली पडलेलं आहे, काही कढया वगैरे आहेत ज्या मी अजून म्हणजे यूजच करत नाही, कधीतरी लागतात, त्या सगळ्या मी तिथून काढल्या आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये शिफ्ट केल्या. म्हणजे तिथे जागा थोडी मोकळी झाली, तर तिथे मग मी माझं मिक्सर ठेवलेलं, नाही तर मिक्सर पण मी दुसरीकडे ठेवलेलं होतं सर्व्हिस टेबलवरती. सो अशा प्रकारे मी तिथे अरेंज केलं. आता ही जी बॉटलची ट्रॉलीज आहेत, तर ते वरच्यावरती मी पुसून घेणार आहे, आधी कोरड्या कपड्याने, नंतर ओल्या कपड्याने. आणि डबे वगैरे जे छोटे डबे आहेत ना, ते घासायची गरज नाही आहे, फक्त ओल्या फडक्याने वरच्यावरती मी पुसून घेणार आहे, कारण डस्ट वगैरे असं काही नाही आहे. आणि काय होतं ना, ज्या वेळेला ते डबे निघतात म्हणजे खाली होतात त्यावेळेला घासून वगैरे ठेवले जातात, त्यामुळे खूप जास्त असं घाण नाही आहे. आणि इथे आता एक चांगली गोष्ट झालेली म्हणजे माझे जुने व्हिडिओ जर तुम्ही बघितले, जेव्हा मी रेंटच्या घरात राहत होते, तिथे असं ट्रॉलीमध्ये खूप कमी सामान असायचं, पण बाकी स्टोर रूम अशी ओपन होती, त्यामुळे खूप जास्त घाण व्हायची. आणि म्हणून मला मंथली, अगदी न विसरता मंथली मला किचन क्लीन करावं लागायचं. ते व्हिडिओ मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करायचे. आणि मला आज ना तिथलं एक आठवत होतं की तिथल्या ज्या ट्रॉलीज होत्या ना, त्या इतक्या खराब झालेल्या होत्या. ज्या वेळेला मी शिफ्ट केलं होतं त्या घरामध्ये, त्यानंतर तेव्हा त्यांनी ऑनरने मला ते रिपेअर करून दिलं होतं, पण तरीसुद्धा त्याच्यानंतर एक ट्रॉली खराब झाली. मग मी त्या रिपेअर केल्या, पूर्ण ट्रॉलीज मी चेंज केलेल्या, त्याचे चॅनल्स जे येतात ना ते मी चेंज केलेले, कारण म्हटलं आपण राहतो तर आपण ऑनरला किती वेळा सांगायचं नाही का. तर ते मी क्लीन केले, पण नंतर कालांतराने त्याला इतका रस्ट लागलेला, म्हणजे आधी त्या खराबच होत्या पण मी वापरत होती, कारण आपण रेंटच्या घरात राहतो तर किती खर्च करणार ना. आणि मग आता बरेच वर्ष मी तिथे राहिले, म्हणजे 12-13 वर्ष मी त्या घरात राहिले. आणि त्याच्या आधीच 7-8 वर्षापूर्वीच्या त्या ट्रॉलीज होत्या, तर त्या खराब तर होणारच, कारण वस्तू ही किती टिकणार नाही का. माणसांची गॅरंटी नसते हो वस्तूंची काय. आणि भरपूर पैसा लावला, मग नंतर असं झालं की आता जसं आहे तसं भागवायचं. पण ते क्लीन करायचं म्हटलं ना की मला खरंच अंगावर काटा यायचा. पण आणि कॉकरोचचं प्रमाण तिथे खूप जास्त होतं, तर त्याच्यामुळे ना खूप कंटाळा यायचा. पण ठीक आहे, आपण जितकं स्वच्छ ठेवतो ना तितका आपलं घर सुंदर दिसतं. म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, तर तसंच असतं. आणि दिवाळी सण आहे म्हटल्यानंतर म्हणजे माता लक्ष्मीचा सण आहे, आपण तिला घरी आपल्या बोलवणार आहोत, आपल्या घरामध्ये नेहमी तिचा वास असावा असं जर वाटत असेल तर आपल्या घरात नेहमीच आपलं घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. फक्त दिवाळी आली म्हणून नाही, तर नेहमीच. आणि मी ते नेहमी सातत्याने करत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं ही काय नेहमी क्लिनिंग करत असते, पण खरंच सांगते, घरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवली ना तर पॉझिटिव्हिटी राहते आणि आपले विचारसुद्धा तसेच होतात, पॉझिटिव्ह राहतात, आपणसुद्धा पॉझिटिव्ह राहतो, कारण घरामधलं वातावरण खूप छान असतं. त्याच्यामुळे घरामध्ये ना नेहमी स्वच्छता ठेवायला पाहिजे. जसं जमेल ना त्या पद्धतीने थोडं करून घरामध्ये नेहमी स्वच्छ करायला पाहिजे, अगदी सगळ्याच गोष्टी. तर माझं तरी हे मत आहे, मला हे करायला आवडतं, वेड आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे की आवडतं म्हणून मी ते करते. आणि इथे आता संध्याकाळपर्यंत इतकी थकून गेलेली होती ना मी, कारण नंतर झाडू पोछा माझं सगळंच बाकी होतं. तर मग हे किचनच्या वरचे जे कॅबिनेट्स आहेत ना ते क्लीन करायचे होते मला, तर ते मी राहू दिले. म्हटलं जाऊ द्या, नेक्स्ट डेला करूया. आता इथे नेक्स्ट डेला माझा स्वयंपाक वगैरे सगळं आटपून झालेला होता, म्हटलं आता राहिलेलं काम आपण कंप्लीट करूया. तर इथे मी काय केलं की सर्वात आधी तर मधले किचन कॅबिनेट कापडाने पुसून घेतले. आणि जसं मी म्हटलं की घाण नाहीच आहे, तर फक्त ना इथे कॉकरोच जेल जे येतं, म्हणजे जे इंजेक्शन येते ना, ते मी यूज केलं. म्हणजे स्टोर रूममध्ये पण लावलेलं आणि इथे पण लावलेलं, कारण 1-2 मला झुरडं दिसले, मे बी ते बॉक्सेस जे काढले ना त्याच्यामुळे. तर म्हटलं बापरे, आता आधीच ते डॉट लावून द्यावे. आणि मी आधीपासून ना ते जेल जे येतं ना तेच मी वापरते. त्याचा ना खरंच खूप म्हणजे चांगला रिझल्ट मला दिसतो. अगदी छोटे छोटे जे झुरड असतात ना, दिसत पण नाही असे झुरड पण त्याच्याने मरून पडतात. आणि मग त्याच्यामुळे ना सगळं क्लीन असतं, म्हणून मग मी ते डॉट पण लावले. इथे सुद्धा लावून घेतले. वरच्या ज्या ट्रॉलीज आहेत, वरच्या जे कॅबिनेट्स आहेत ते मी क्लीन केलेले. आणि त्यानंतर जी चिमणी आहे ना ती पण पूर्ण स्वच्छ करून घेतली, कारण कितीही म्हटलं तरी ते तेलकट थोडंफार होतंच. रोजच्या रोज ना स्वयंपाक झाल्यानंतर मी खालून ती पुसून घेते, पण आता प्रॉपर ती काढून घेतली आणि म्हटलं एकदा छान स्वच्छ करून घ्यावी. वरती चिमणीचं ते वरचं कॅबिनेट ओपन करून सगळं मी स्वच्छ करून घेतलं. आणि त्यानंतर हे जे 2 कप्पे राहिलेले आहेत ते केले. आणि इथे ना हे जुनेच डबे आहेत बरं का, खूप जुने आहेत माझ्याकडचे हे डबे, आणि हे सगळे मला डिस्कार्ड करायचे. म्हणजे सगळं मी आता नवीन घेणार आहे. किचनमध्ये माझं नवीन किचन मी पूर्ण रेडी करणार आहे आता. सो मला तेच म्हणतोय की मम्मी तू किचनसाठी पण वस्तू घेणार होती, डबे वगैरे सगळं तर पण म्हटलं की घेतलं नाही. पण यावेळेला काय झालं ना की इतर शॉपिंग माझी इतकी झाली दिवाळीची, घरातल्याच वस्तू घेतल्या पण ती इतकी शॉपिंग झाली ना, म्हणून म्हटलं हे काही एकदम अर्जंट नाही, आता दिवाळी झाल्यानंतर एक करून मागवेल मी. हळूहळू सगळं घर सजवूया. म्हणजे काय होतं ना की वेळ मिळतो विचार करण्यासाठी की आपल्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे. नाही तर काय होतं, घेत जातो आणि परत पसाराच वाढतो, बाकी काही नाही. तर ते तसं झालं.
म्हणून मग त्याला म्हटलं की आता दिवाळीनंतर मी एक एक सेट घेणार आणि त्यानुसार माझं किचन पूर्ण मी सेट करणार व्यवस्थित. मला जे पाहिजे तसे मी डबे मागवून घेणार. आजकाल तर ऑनलाईन म्हणा किंवा असं सुद्धा म्हणा खूप छान छान डबे वगैरे मिळतात. आणि मला काचेच्या वस्तू वगैरे खूप आवडतात, पण काय होतं ना, काचेच्या वस्तू हँडल करायला थोडं किचकट असतं, कारण काच म्हटलं तर हातातून निसटलं सुटलं तर मग गेले पैसे. आणि काचेच्या वस्तू महागड्या असतात, त्या काही स्वस्त येत नाही. म्हणून एक चांगल्या प्रकारचे प्लास्टिकचे डबेसुद्धा येतात. तर त्यातल्या त्यात जे आवडेल ना ते घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्यानुसार माझं किचन पूर्ण सेट झालं की मग किचनचा टूरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार. पण त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार. वरचं सगळं क्लीन झाल्यानंतर मग मी खालच्या ज्या ट्रॉलीज आहे तिथेसुद्धा थोडंसं क्लीन करून घेतलं. सगळं सॅनिटायझर नाही, आपलं कोलिन मारून पूर्ण प्रॉपर ते पुसून घेतलं. आता हा छोटासा कप्पा जिथे रोजचे डबे ठेवलेले असतात माझे ड्रायफ्रूटचे आणि साखर पावडरचे, तर ते सुद्धा मी पुसून घेतले. त्यानंतर सर्वात शेवटचं काम म्हणजे की गॅसचा ओटा क्लीन करणं. आणि इथे काय होतं ना की रोजच्या रोज मी आता ही शेगडी वगैरे जी आहे ना माझी रोजच्या रोज नाही धुत बरं का. मी याचं मागे पण तुम्हाला कारण सांगितलेलं होतं. तर रोज रोज नाही धुत, फक्त अधूनमधून एक दिवस किंवा ज्या दिवशी वाटलं ना की गॅस जास्तच खराब झालेला आहे त्या दिवशी, नाही तर इतर वेळेला फक्त ओल्या याच्याने पुसून घेते स्पॉन्जने. आणि ते खरंच खूप छान क्लीन होतं. म्हणजे स्टीलचं क्लीन करायला थोडं वेळ लागायचा, पण हे खूप छान क्लीन होतं. आणि त्यानंतर शुक्रवारी वगैरे मी अन्नपूर्णा मातेची सेवा करते, छान किचनमध्ये पूजा वगैरे करते. तर ते सुद्धा बऱ्याच वेळेला मी शेअर केलेलं. नवीन घरात आल्यानंतर केलं, पण ते तुमच्यासोबत शेअरच केलं नाही. एकदा प्रॉपर व्हिडिओसुद्धा शेअर करायचा आहे. काही माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना आवडलं तर त्या पण करू शकतात. तर इथे गॅस मी क्लीन करून घेतला, कारण स्वयंपाक झालेला होता. म्हटलं एवढं काम आपण आवरून घेऊया. आणि हे करता करता पण ना मला भरपूर वेळ गेला बरं का यामध्ये. तर हे केलं आणि त्यानंतर मग छान कापडाने सगळं काही मी इथे पुसून घेतलेलं. तर इथे माझं किचन बघा तुम्ही एकदम क्लीन झालेलं आहे. आणि स्टोर रूम पण मी तुम्हाला दाखवते की किती छान पद्धतीने मी क्लीन केलेलं आहे. आणि म्हणूनच म्हणते मी हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. हे काही चुकीचं नाही आहे. बघा आपण स्वच्छता केल्यानंतर घरसुद्धा खूप छान दिसतंय, किचन चकचक झालेलं दिसतंय. तर असा आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला, आवडला तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन होईल आणि माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. दिवाळीचे खूप छान छान व्हिडिओज मी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. चला लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना काय करायचं आहे, मस्त खा, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि हो, दिवाळीची खूप सारी शॉपिंग करा. आणि ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला तुम्ही पण कामाला लागा. आणि कोणी कोणी फराळ रेडी केलेला आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा बरं का. नक्कीच सांगा, मला आवडतात तुमच्या कमेंट ऐकायला. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.